सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचे भाग 26. आबिरच्या कारमध्ये जाताना बनसाडीची एंट्री झाली होती आणि दोघांनी मिळून सेंट्रल जेल गाठलं होतं. तिथल्या इन्स्पेक्टरांनी त्यांनी अगत्याने चौकशी केली, कारण ह्या दोन्ही असामी साध्या नव्हत्या. त्यांनी जिथं निमिषला ठेवले होते तिथं घेऊन जाण्याची इन्स्पेक्टरांना रिक्वेस्ट केली. तेही त्यांना तिथे घेऊन गेले. आता निमिष समोर ते दोघं आले आणि खाली मान घालून बसलेल्या निमिषने खुंखारपणे त्यांच्याकडे पाहिले आणि समोरून लॉकअपच्या सड्यांवर हात टेकवले. ती आग होती त्याच्या डोळ्यात, जी निरंजनाच्या डोळ्यात होती. ती आग बघून त्यालाही त्याचा मागचा जन्म आठवला असेल का, हा प्रश्न दोघांपुढे होता. निमिष आडीपाडीने त्या दोघांकडे पाहत होता. इन्स्पेक्टर, कॅन यू ओपन द लॉकअप? आबिरने निमिषच्या डोळ्यात पाहत विचारले. निमिषची ती धगधगती नजर त्याला अजिबात सहन होत नव्हती. त्याची जन्मातली आणि त्या जन्मातली पापे साधीसुधी नव्हती. दोन्ही जन्मात त्याने त्याच्या प्राणप्रिय पद्मावतीला म्हणजे जियाला जबरदस्तीने उपभोग घेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय मागच्या जन्मी त्या दोघांचे इहलोक सोडून जाण्यास तो जबाबदार होता. केवळ त्याच्या अनियंत्रित लालचीपणामुळे त्या दोघांना इतकं सगळं सहन करावं लागलं होतं. पण नाही, आता नाही. आबिरच्या डोळ्यात अंगार फुलला होता. आबिर त्याच्या जवळ गेला तसा निमिषही त्याच्या समोर आला. दोघांनी धगधगत्या नजरेने एकमेकांना पाहिलं. हाऊ डज इट फील्स मिस्टर मिनिश? स्वतःच्या लालसेने मिळालेली खडी फोडण्याची शिक्षा कशी वाटते? आबिर म्हणाला. त्या थंड आवाजात राग होता. तसा निमिष हसला. फार काळ या बेड्या मला अडू शकत नाहीत मिस्टर आबिर. जस्ट वेट अँड वॉच. नाही त्या जियाला चुरगाळलं तर नावाचा निमिष नाही मी. निमिष क्रूर हसत बोलला आणि आबिरने संतापाने त्याची मानगुटी पकडली. यू बीच, तुझ्या तोंडात तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस, नाहीतर इथेच खून करेन मी तुझ्या. आबिर चवताळून त्याच्या गळा दाबू लागला. तसा निमिष खोकू लागला. पण त्यातही तो क्रूर हसत होता. त्याच्या हातात बेड्या होत्या. यू कॅन डू एनिथिंग, आय शालो जिया. तितक्याही वाईट परिस्थितीत निमिष दृष्टपणे म्हणाला. तसा आबिरच्या संताप अनावर झाला आणि त्यानं खडाखड निमिषच्या मुसखाट्यात द्यायला सुरू केले. त्याने त्याला इतकं मारलं की निमिषचे गाल लालीलाल झाले. तरी तो अजून मारतच होता. तुला जिवंत राहण्याचा सुद्धा काही अधिकार नाही. यू मस्ट डाय. आबिरने त्याला भिंतीवर आपटलं. तसा निमिष भिंतीवरून आदळून खाली पडला. सर, स्टॉप इट. आपण कायद्याने योग्य शिक्षा देऊच त्याला. प्लीज स्टॉप इट नाऊ. इन्स्पेक्टर पुढे येत आबिरला सावरत म्हणाला. आबिरची छाती रागाने वर खाली होत होती. निमिष काढत असलेले जियाबद्दलचे अपशब्द ऐकून त्याचा संताप अनावर झाला होता. इन्स्पेक्टरने निमिषला बाजूला ढकलले. तुम्ही काही करा. जिया इज ओनली माइन अँड आय विल गेट हर. निमिष ओरडला. आबिर पुन्हा एकदा राग अनावर होऊन त्याच्या अंगावर जाणार इतक्यात बनसाडीने त्याला मागे ओढले. स्टॉप आबिर. माजला येतो सैतान. तो असाच बडबडत राहील. पण जेल हवा अजून जरा खाऊन आणि 3rd डिग्रीचा मार बसल्यावर त्याची अक्कल येईल ठिकाणावर. बनसाडी बोलला. आबिरने कसाबसा आपला राग कंट्रोल केला. इन्स्पेक्टर, प्लीज लीव अस अलोन फॉर जस्ट गिव्ह मिनिट. आम्ही त्याला कोणत्याही इजा होणार नाही याची हमी देतो. प्लीज. बनसाडी इन्स्पेक्टरला म्हणाला. ओके, बिलीव्ह यू. चला रे. म्हणून इन्स्पेक्टर जातीच्या पोलिसांसह बाहेर निघून गेले. बनसाडी आणि आबिर आणि बनसाडी निमिष जवळ आले. निमिष खुकार नजरेने त्यांना पाहत होता. आता बिहाइंड द वॉर्स आयस म्हणून वाचलास, पण यापुढे जियाकडे वाकडी नजर टाकलीस तर तुझा मृत्यू माझ्या हातूनच होणार हे नक्की आहे. सो बऱ्या बोलाने तिची वाट सोडायची, कारण मी आबिर फक्त तिच्या आहे आणि तीही फक्त माझी आहे. तुझ्यासारख्या लष्टी कुत्र्याची तिच्याकडे नजर टाकण्याची सुद्धा लायकी नाही. डोळे हातात काढून देईन मी तुझे. मग ना बस गोट्या खेळत बसशील. आबिर म्हणाला.
तुला फक्त ही वॉर्निंग आहे निरोचन. पद्मावती फक्त सत्यव्रतची होती आणि त्याचीच राहील. कुठल्या युगात ती तुला मिळणारी नाही. आणि तू वाकड्या वाटेवर गेलास तर तुझा मृत्यू नक्कीच सत्यव्रताच्या हातूनच होईल. बनसाडी बोलला. तसा निमिष विकट असला. म्हातारा पागल झालाय बहुतेक. अरे तू डायरेक्टर आहेस हे माहिती होतं, पण तुझ्या सिरियलची कॅरेक्टर इथे कुठून आली बे? कोण सत्यव्रत, कोण पद्मावती आणि कोण निरोचन? एक तर तुझ्या टाकल्यावरची केस आधीच कमी आहेत, त्यात तू ह्याच्यासोबत आहेस. तू विनाकारण तुझ्या मृत्यूला जवळ करतो आहेस. कारण जियाना फक्त माझी आहे. तिला यूज यार फक्त मिस करणार. कसली आयटम आहे ती. अँड हर फिगर, ओ हाऊ मच विल गेट वाईल डुईंग सेक्स विथ हर. निमिष ओठांवरून जीभ फिरवत म्हणाला. आणि अबीरने खाडकन त्याच्या मुस्काटात बडकवली आणि त्याला खाली आदळले. शी इज नॉट अ जस्ट मटेरियल यू बीच. आज तुझी डेथ फिक्सच आहे म्हणत अबीरने त्याला लाथा घालायला सुरुवात केली. तसं बनसाडीने त्याला परत मागे ओढलं. अबीर थांबता थांबत नव्हता, पण बनसाडीने त्याला जोर लावून मागे ओढले. स्टॉप इट. वी हॅव प्रॉम टू द इन्स्पेक्टर. डोंट डू इट. बनसाडी काहीसा रागावत अबीरला म्हणाला. तसं अबीरने त्याला लाथेने ढकलून दिलं. निमिष पालथा पडला. बनसाडीने अबीरच्या हातात हात गुंफवला आणि त्याला बाजूला आणलं. मला असं वाटतं त्याला मागच्या जन्माचं काहीसुद्धा आठवले नाही. निरोचन, सत्यव्रत, पद्मावती ही सगळी नावे जरा अनोळखी वाटत होती त्याला. त्याला जास्त टॉर्चर करण्यात काही अर्थ नाही. लेट्स गो. आपलं काम झालंय आता. फक्त 2 वर्षांनी तो जेलमधून सुटला की त्याचं काय करायचं याचा बंदोबस्त करू आपण. बनसाडी म्हणाला. तो बाहेर येऊ तर दे तरी. गेला मग तो माझ्या हातातून. डेफिनेटली किलिंग. माझ्या जियाबद्दल जे शब्द मला अजून नाही ऐकवत, अबीर म्हणाला. त्याच्या त्वेषाने बोलण्यावरून त्याला किती संताप आला हे बनसाडीला कळत होते. लिव्ह इट, लेट्स गो. बनसाडीने अबीरला समजवलं आणि इन्स्पेक्टरला भेटून ते परत निघाले. थँक्स सर, यू आर डुईंग लॉट फॉर मी. अबीर बनसाडीचे आभार मानत म्हणाला. माय ब्लेझर. यू बोथ आर लाईक माय चाइल्ड्स अँड वन पॅरेंट्स ऑलवेज केअर फॉर देअर चाइल्ड्स. लेट्स गो. जियाची काळजी घे. बनसाडी आपल्या बंगल्यावर उतरताना बोलले. हे थँक्यू अगेन, अबीर म्हणाला. बनसाडीने एकदा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याचा निरोप घेऊन निघून गेला. जाता जाता अबीरची गाडी वळली ती त्याच्या ड्रीम प्रोजेक्टकडे. त्याला गरिबानं प्रति अचानक इतकी कशी सहानुभूती वाटू लागली होती याचं कारण आता कळलं होतं. राजा सत्यव्रतचे सगळे वन पुनर्जन्म होऊन त्याच्यात उतरले होते. तो जात असताना जिया त्याला कॉल करत होती, पण त्याने उचलला नाही, कारण तो आपल्या या ड्रीम प्रोजेक्टबाबत तिला काही सांगणार नव्हता. त्याने कॉल घेतला नाही तिचा. तो साईटवर आला तशी तिथल्या प्रोजेक्ट हेड आणि इंजिनियर्सनी त्याच्याभोवती गर्दी केली. काम वेगाने सुरू होतं. बांधकामासाठी लागणाऱ्या अवाढव्य साहित्याने बराच परिसर व्यापला होता. शेकडो मजूर तिथे राबत होते. थोड्या दूर अंतरावर त्यांच्या राहण्याच्या रावट्या पडल्या होत्या. अबीरने कामाची पाहणी केली. त्याला हवी तशी अपार्टमेंट उभी राहत होती. त्याच्या स्वप्नातली इमारत त्याला कडवडा वाटत असल्याने सर्वसामान्यांना राहण्यासाठी छप्पर मिळावं यासाठी त्याची धडपड सुरू होती. त्यासाठी लिलावात पाहिजे तितकी रक्कम मोजून त्याने ती मोक्याची जागा घेतली होती आणि बिझनेसचा विचार न करता मित्राच्या विरुद्ध जाऊन त्याने हे कन्स्ट्रक्शन सुरू केले होते. आता मात्र शर्विलसुद्धा त्याच्याबरोबर होता ही गोष्ट वेगळी होती. एकदा का ती रस्त्यावर राहणारी निवारा नसणारी लोक इथं आली की त्याला एक विराडच आनंद मिळणार होता. त्याच्या डोक्यावर हक्क्याचं छप्पर मिळवून देणं म्हणजे स्वप्न होतं त्याच्यासाठी. समाधानाने तो व्हाईट हाऊसमध्ये आला. आजकाल मॉम डॅडसोबत तो प्रेमाने वागू लागला होता. तेही त्याच्या
बदललेल्या वागण्याने सुखावले होते. जिया रूममधून नुकतीच बाहेर आली होती आणि खाली दिसला तिला आबिर. तिला रागच आला. एकतर सांगून गेले नाहीत कुठे गेले होते आणि वर इथं आल्यावर मला इन्फॉर्म नाही केलं. मी मनातच बोलत होती. कुठेतरी असंही वाटत होते की बिझनेसमॅन आहेत, कुठेही जावं लागत असेल त्यांना. पण आपण तर आता इतक्या क्लोज आहोत, मग आपल्याला सांगून जायला हवं होतं ना. येऊ दे वरती. वरती नाही, मीच जाते यांना धडा शिकवायला, ती मनातच बोलली आणि आत निघून गेली. इकडे आबिर वरती आला. पटकन जियाकडे जावं असं त्याला वाटलं. काय करणार, जियाच्या काही वेळापुरता विरही देखील आता सोसवला जात नव्हता. पण आधी बाथ घेऊन फ्रेश व्हायचं ठरवलं त्याने. म्हणून तो पटकन बाथरूममध्ये गेला. मस्त गार पाण्याच्या शिडकाव झाल्या त्याला बरं वाटलं. साराच थकवा निघून गेला. पण नेमका घोड झाला. तो शर्ट घ्यायला विसरला. तो घ्यायला तो बाहेर आला आणि हसला. कारण एका कोपऱ्यात त्याला जिया बसली दिसली, जी अंग चोरून उभी होती. माहीत नव्हती ती इथं काय करत होती. तो हळूवार तिच्या जवळ गेला आणि तो आपले केस तिच्या अंगावर झाडणार इतक्यात त्या दोघांची नजरानजर झाली आणि मग त्याला कळलं की तो अजूनही शर्टलेस आहे आणि ती मात्र त्याला पाहत होती. त्याने तिला खसकन आपल्याकडे ओढून घेतलं आणि ती बेसावध असल्याने त्याच्या छातीवर आदळली. त्याचे आणि तिचे डोळे एकमेकांत गुंतले. त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिची दळदळ वाढली. राहून राहून तिचे लक्ष त्याच्या सिक्स पॅकवर जात होतं आणि त्याची नजर ती कावरीबावरी झाली. आबिर सोडा. ती त्याच्या हातांना सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली. व्हॉट आर यू डुईंग हिअर. तो बोलला, पण त्याचे डोळे, त्यात असलेली जरब आणि तिची लाज या सर्वांना मिळून तिला काही बोलताच येईना. तो मात्र तिच्या लाल झालेल्या ओठांना पाहत होता. तिचे काळेभोर डोळे, रेखीव नाक आणि बावरलेला चेहरा. मी ते तुम्ही. ती अडखळत बोलली. तो तितक्या जवळ असल्याने तिला काही बोलायचे सुचतही नव्हतं. त्याने तिच्या केसांना मागे फिरवलं. तिच्या चेहऱ्याला आपल्या उंजडीत घेतलं. आता ती ब्लॅक झाली. त्याचे ओठ जवळ येतील तसे तिचे डोळे आपोआप मिटत गेले. तो हळूवार तिच्या ओठांवर ओठ आणत होता आणि नकळत तिचे त्याच्या पोटावरचे हात घट्ट झाले. जणू तिलाही त्याची ओढ लागली होती. तिने डोळे पूर्ण मिटलेले आणि त्याने तिला बाजूला केलं. तशी ती भानावर आली. त्याने इतक्या जवळ घेऊनही किस का केलं नाही याचे आश्चर्य तिच्या नजरेत होतं. काय झालं. ती अभावितपणे बोलून गेली. कुठे काय, काही व्हायला हवं होतं का, तो म्हणाला आणि तिने पाठ फिरवली. भलतीच लाज दाटून आली होती. नाही, मी जाते म्हणत ती जाऊ लागली. इतक्यात त्याने तिचा हात पकडला. ती थांबली आणि त्याच्याकडे वळून पाहू लागली. इथे येण्याचं रिझन, त्याने धीरगंभीरपणे विचारला. का नाही येऊ शकत का मी तुमच्या रूममध्ये, तिने हळूवार विचारलं. खरं तर तिला अग्रेसिव्हली विचारायचं होतं, पण त्याचा और असा होता की हळूवारपणे बोलून गेली. ऑफकोर्स, तू आणि मी एकतर होणार आहोत व्हेरी सून, तो रोमॅन्टिक अंदाजात म्हणाला. कधी, कुठे गेला किंवा चालला होता हे सांगायचं जमत नाही आणि विचार मात्र खूप पुढचे. ती उपासाने बोलली. अरे जिया, यू डोंट ट्रस्ट मी. मी तुला नाव सांगण्यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल ना. कांट यू अंडरस्टँड. तो सिरियस होत बोलला. बोलण्याच्या नादात त्याचं लक्षच नव्हतं की आपण शर्टलेस आहोत. पण तिला लाजायला होत होते. बोल जिया, यू डोंट ट्रस्ट मी. आबिर सिरियस होता. अहो काही काय. आय ट्रस्ट यू प्लीज. तुम्ही आधी तुमचा शर्ट घालून या. आय कांट यू मोर शर्टलेस, ती म्हणाली आणि मग तो आत गेला. पण जाताना ही लाजत जाण्याची किंवा कसल्याही प्रकारचा ऑकवर्डनेस वाटलाच त्याला त्या चालीवरून. कळत नाही जियाला. आधी त्यांना कपडे घालून बोलायचं असतं. सर्वांशी हे शिकवावं लागेल. जिया मनातच फुटफुटली. तिला थोडा राग आलेलाच आबिरच्या, पण त्याच वेळी
त्यांच्या मस्क्युलर बॉडी पाहून पोटात उडणारी फुलपाखरे तिला मत्स्यप्रायाने कंट्रोल करावी लागत होती. अभि थोड्याच वेळात तयार होऊन आला. शर्टाच्या स्लीव्ज त्याच्या दंडात अगदी फिट बसल्या होत्या. त्याला आलेलं पाहून ती परत त्याच्यात हरवली. बोल जिया, तो म्हणाला. तुम्हाला मला सांगायला काय होत होते की मला अजूनही परकी समजतात. दुसरं काही नाही, फक्त काळजी वाटते म्हणून बोलते, नाहीतर तुम्ही कुठेही जायला स्वतंत्र आहात असाल. ती म्हणाली, सोबत फुगलेले नाक. हे बघ जिया, तू माझी काळजी करत नको जाऊ. मलाही काही होणार नाही लगेच बाहेर गेल्यावर. आणि होतं एक असंच इम्पॉर्टंट वर्क जे मी तुला सांगू शकत नाही. सॉरी, तो म्हणाला. इट्स ओके, मला काळजी वाटली म्हणून विचारलं होतं मी. थोडा राग आलेला आधी म्हणून इथं आले, पण तुम्ही डायरेक्ट बाथ घ्यायला गेलात म्हणून. ओके, पण मगाशी कुणीतरी एका वेगळ्या कारणासाठी का थांबलात म्हणून विचारलं होतं, तो बोलला. आणि तिला समजलं त्याने इतक्या जवळ येऊनही किस नाही केलं म्हणून ती अभावितपणे का थांबला असं बोलून गेली होती. काही नाही, आबिर म्हणाला. ती लाजत बोलली. तिला लाजताना पाहून तोही तितक्यात गुंतून जाईल. काय करणार, कुणीतरी प्रॉमिस घेतला ना माझ्याकडून लग्नाआधी किस वगैरे नाही करायचे म्हणून. सो वियर्ड प्रॉमिस. तोही असा चेहरा करत बोलला. त्याची ती ॲक्शन बघून तिला हसूच आले. तिने त्याचे गाल पीच केले. तुम्ही ना असं काही केलात की लहान बेबीपेक्षा क्यूट वाटता. ती बोलली. हो, बट माझी बेबी मला जास्त जवळ नाही येऊ देत. जिया प्लीज, तुझं प्रॉमिस मागे घे ना. आय वॉन्ट टू किस यू, तो म्हणाला. नो, अजिबात नाही, ती बोलली. प्लीज जिया, तो रिक्वेस्ट करत म्हणाला. नाही म्हटलं ना आबिर, हट्ट करू नका, ती म्हणाली. आणि त्याने पटकन तिला आपल्या पाठमोर उभं केलं आणि तिच्या गोऱ्या मानेवर ओठ टेकवले. ती शहारली. आबिर, ती पुटपुटली. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने आणि आपल्या कमरेवर असलेल्या त्याच्या हाताने जणू तिच्या अंगातून हजारो व्होल्टचा करंट पास झाला. नॉप बेबी, मी लिप किस न घेण्याचे प्रॉमिस केलं होतं आणि ते मी ब्रेक नाही होऊ देणार, तो तिच्या मानेवरून हळूवार ओठ फिरवत म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिला कसं तरी होऊ लागलं. अंगातून उष्ण फील होऊ लागलं. ती अंग आकसून घेऊ लागली. एक क्षणी ती बाजूला झाली आणि तिथून लाजून निघून गेली. जाताना तिने दिलेली कातील स्माईल तो डोळ्यात साठवत राहिला. तिचे रूप हाय किलर होती ती. जिया, तुला जे हवं आहे ते मी लवकरच करणार आहे. व्हेरी सून. समथिंग सरप्राईज इज वेटिंग फॉर यू माय लव्ह, तो बोलला. पण पुढे घडणाऱ्या फॅमिली ड्रामा तोंडावर आलाय याची त्याला कल्पना नव्हती. मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुढचा भाग लवकरच तुमच्या सेवेसाठी हजर राहील. धन्यवाद.